महिलांच्या वतीने नांदेड येथे ऐतिहासिक बौद्ध विवाह मेळाव्याचे आयोजन। याबाबत सविस्तर बातमी अशी की पंचशील प्रतिष्ठान नांदेड द्वारा आयोजित महिलांच्या वतीने ऐतिहासिक बौद्ध विवाह मेळावा नांदेड 2025 चे आयोजन नांदेड शहरातील डीमार्ट परिसरातील तांदोजी पावडे मंगल कार्यालय या ठिकाणी दिनांक 25 मे 2025 रोजी करण्यात आले असून महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातील सर्वसामान्य गोरगरीब कुटुंबातील मुला मुलींचे मंगल परिणय करण्यासाठी विविध समित्यांची निर्मिती करून एक आदर्श ऐतिहासिक भव्य दिव्य महिलांच्या वतीने बौद्ध विवाह मेळावा 2025 चे आयोजन करण्यात आले आहे। हा तिसरा विवाह मेळावा असून जास्तीत जास्त वधूवर तसेच त्यांच्या नातलगांनी या ऐतिहासिक बौद्ध विवाह मेळाव्यामध्ये आपली नाव नोंदणी करण्याचे आवाहन बौद्ध विवाह मेळाव्यातील महिला पदाधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आले आहे। जय भीम सर्वांना। मी सुनीता भरतकुमार कानिंदे 2025 सामूहिक बौद्ध विवाह मेळाव्याची अध्यक्ष आहे। मागील 3 वर्षापासून नांदेड शहरात हा राज्यस्तरीय बौद्ध विवाह मेळावा होत आहे। लोकांचा खूप उत्साह आणि सहभाग आम्हाला चांगल्या प्रकारे भेटला, त्यामुळे आम्हाला खूप एक ऊर्जा मिळाली आणि त्या ऊर्जेचा आम्ही सदुपयोग सगळ्या महिला करत आहोत। हा तिसरा बौद्ध विवाह मेळावा महिलांच्या वतीनेच होत आहे आणि या बौद्ध विवाह मेळाव्यात जास्तीत जास्त पाल्यांनी आपल्या उपर मुला मुलींचे विवाह करून देण्यासाठी आम्ही हा सगळा खटाटोप करत आहे। तरी त्यांनी आपल्या पाल्यांची नोंदणी आमच्या विवाह मेळाव्यात करावी असे मी सर्वांना आवाहन करते आहे। आणि या मेळाव्यात आम्ही वधूला साडी, चांदीचे जोडवे, चांदीचे चैन आणि एक चक्र देणार आहोत। वराला एक पांढरा शुभ्र ड्रेस देणार आहोत आणि त्यांच्याकडून आम्ही नाममात्र फी आकारणार आहोत। ती आहे वराकडून 3000 रुपये आणि वधूकडून 2000 रुपये। तरी सर्व जनतेला आम्ही जो हा खटाटोप पसारा उभा केलेला आहे त्याच्यात सर्वांनी खूप जास्त संख्येने सहभाग नोंदवा अशी विनंती करते आहे, आवाहन करते आहे की त्यांनी आमच्या या मेळाव्यात सक्सेस होण्यासाठी आम्हाला सहकार्य करावे आणि आपल्या पाल्याची आमच्या विवाह मेळाव्यात नोंदणी करावी। जय। हा विवाह मेळावा तांदोजी पावडे मंगल कार्यालय येथे होणार आहे 25 मे 2025 12:30 होणार आहे। नांदेड जिल्ह्यातील वधूवर सहभागी होऊ शकतात की इतर जिल्ह्यातील देखील यामध्ये सहभागी? यामध्ये आम्ही पूर्ण राज्यातील आले तरी चालतील, त्या ज्यांना सोयीस्कर पडेल त्यांनी सगळ्यांनी या मेळाव्याचा फायदा घेण्यास काही हरकत नाही। आम्ही त्यांचं स्वागतच करू। हा 2025 चा मेळावा हा तर होणारच आहे आणि चांगला होणार आहे, परंतु याची पूर्वरचना जी आहे 2022 मध्ये आम्ही एक विवाह मेळाव्याची आम्ही परिचय मेळावा घेतला होता आणि या परिचय मेळाव्यामध्ये असं ठरलं होतं की 1 वर्ष लेडीज कडून म्हणजे महिलांकडूनच हा विवाह करायचा आणि 1 वर्ष पुरुषाकडून करायचा असं हा त्यावेळेस ठरलं होतं। म्हणून 2023 मध्ये पहिला विवाह मेळावा हा महिलांकडून झाला। त्याच्यामध्ये 19 जोडप्यांचं आम्ही लग्न लावून दिलेलं आहे आणि तो इतका चांगला झाला की जेव्हा आम्ही 2024 मध्ये पुरुषांनी हा विवाह मेळावा केला त्यावेळेस 29 जोडप्याचे आम्ही लग्न लावून दिले। आम्हाला दरवर्षी याच्यामध्ये हा उत्स्फूर्त सगळ्या बांधवाचा भगिनीचा आम्हाला सहकार्य मिळत आहे आणि त्यांच्या सहकार्यामुळे आमचा उत्साह वाढत आहे। म्हणून आम्ही हा 2025 चा हा जो विवाह मेळावा आहे आम्ही ह्या महिलांनी जिद्दीने पुन्हा आम्ही या कामाला लागलेलो आहोत। याच्यामध्ये आम्हाला चांगलं सहकार्य मिळत आहे आणि असं सहकार्य मिळत राहील असं मी सर्वांना आवाहन करते। जय भीम। मी शैलेजा प्राध्यापक विनायकराव लोणे। आम्ही हा महिला विवाह मेळावा आयोजित केलेला आहे। आमचं 3रं वर्ष आहे हे आणि आमचं महिला मंडळ एकजुटीनं कामाला लागलेलं आहे। आम्हाला सहकार्य पण चांगलं भेटत आहे। असंच सहकार्य सगळ्यांनी करावं आणि जास्तीत जास्त आमच्या विवाह मंडळामध्ये विवाह मेळाव्यामध्ये सामील व्हावं आणि सर्वांनी आम्हाला सहकार्य करावे हीच सर्वांना विनंती। जय हिंद। वधूवरांनी नोंदणी करायची असेल तर कोणत्या ठिकाणी करायची?
वधूवर आणि नोंदणी करायचा आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे त्याच्यावर, त्यांनी आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. पॉम्पलेट लावलेले आम्ही खेड्यापाड्यामध्ये सुद्धा आम्ही उन्हातान्हात जाऊन फिरत आहे आणि पॉम्पलेट लावत आहे. जसं जमल तसं आम्ही त्याची जागृती करत आहे की आमच्यामध्ये सामील व्हा आणि आम्हाला जितक्या संख्येने जास्तीत जास्त संख्येने आम्हाला म्हणजे मदत करा.